जवळपास काळ कोणता आहे अजून इथे इसवी सन याच्यात अजून नोंद नाही सापडलेली, जेणेकरून हे जवळपास आपल्याला पाहायला भेटत नाही. ते इथं पाहू शकता तुम्ही. हेलस गावातून त्याची सुरुवात झाली. हेमाडपंथी मंदिर जे हेमाडपंथी ते या गावात ही शिळा याच्या वरची इथपर्यंत महादेवची जी लेवल आहे खाली, तर हे जवळपास 4 ते 5 फूट खाली. नाही आता ह्या आहेत ना, ह्या परिसरामध्ये सापडलेले आहेत. सध्या भंगलेली आहे ती. हे जे असे तुम्हाला महादेव सापासारखी कोण दिसते, त्यामध्ये काय मामा भाषे ओळखा आणि सोनं मिळवा. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये असलेल्या हेलस या गावात. मित्रांनो, हेलस या गावाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण की असं म्हटलं जाते की हेमाडपंथी या बांधकाम शैलीची सुरुवातच या गावापासून झाली आहे. या गावामध्ये ज्या ठिकाणी खोदकाम केलं जाईल त्या ठिकाणी आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. हे गाव अतिशय प्राचीन आहे आणि या गावाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण हेलस गावाला भेट देऊया, या गावामध्ये असलेल्या अनेक हेमाडपंथी बांधकामांनाही भेट देऊयात आणि या गावाची सविस्तर माहिती घेऊयात. तर मग कसल्या प्रकारचं उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आपण पोहोचतोय हेलस या गावामध्ये. हेलस हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामधील एक गाव आहे, जे गाव अंबडपासून साधारणतः 100 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर जालन्यापासून साधारणतः 75 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटत आता थेट हेलस या गावामध्ये. तर मित्रांनो, पुढे आल्यावर मंठ्यावरनं जिंतूरकडे जात असताना मंठ्यापासून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला डाव्या बाजूला हेलस गावाची पाटी दिसते. त्या पाटीपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती हेलस हे गाव आहे. तर चला मग भेटूया आता थेट हेलस या गावामध्ये. तर मित्रांनो, हेलस या गावामध्ये पोहोचल्यावर शिवरायांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो या गावातील महादेवाच्या मंदिराकडे, जे मंदिर अतिशय पुरातन आणि हेमाडपंथी आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे. तर चला मग भेटूयात आता महादेव मंदिर हेलस या ठिकाणी. मित्रांनो, जसं की आता आपण महादेव मंदिर हेलस या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती हेलस याच गावचे रहिवासी असलेले काही गावकरी मंडळी देतील. तुम्ही जे इथे आलात ते आमचं हेलस गाव आहे, तालुका मंठा, जिल्हा जालना. तर ह्या गावामध्ये जे तुम्ही पाहतात हे महादेवाचं मंदिर, या महादेवाचं मंदिर हे पुरातत्व खात्याला लागलेलं आहे आणि जवळपास याचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कोणत्या काळातलं मंदिर, काय याचं काही गाव जवळपास याला राक्षसी काळातलं किंवा हेमाडपंथी मंदिर म्हणून असं ओळखलं जातं. त्या काळात जवळपास काळ कोणता आहे अजून इथे इसवी सन याच्यात अजून नोंद नाही सापडलेली, पण जवळपास हे खूप वर्षापूर्वीच आहे. म्हणजे पहिल्यापासून असं होतं मंदिर, काय याच्यात काही याच्यात थोडाफार बदल झालेला आहे ना, कलर देणं, फरची बसवणं, सिमेंट टाकणं, हे ते याच्यापेक्षा हे 10 फूट आणखी खोल होतं. खोल होतं का? फरची वगैरे टाकल्यामुळे थोडं वरती आलं. आतमध्ये पुन्हा महादेवाचं मंदिर असल्यामुळं सोबत पार्वतीची मूर्ती सोबतच आहे, जेणेकरून हे जवळपास आपल्याला पाहायला भेटत नाही. ते इथं पाहू शकता तुम्ही. आणि बाकी दत्तात्रय याच्या ज्या मूर्त्या येत आहे यांचा जो स्टोन वापरलेला आहे बनवताना, हे माहिती नेमकं कुठलं आहे. जे राम मंदिर जे झाले आता, ते स्टोन जसा आहे तसा हे पार्वतीचा स्टोन असं मला तरी वाटतं हे आहे म्हणून. ती जुनीच मूर्ती आहे ती पण. चला आतमध्ये जाऊन पाहू. ह्या सगळ्या जुन्या मूर्त्या आहेत. तुम्ही जर याचं मार्बल चेक केलं तर ह्या खूप जुन्या आहेत. आणि हे याचं जे आर्किटेक्चर जे बनलेलं आहे हे हेमाडपंथी आहे. आता हेमाडपंथी म्हणजे एक मंदिर तयार करण्याचं एक आर्किटेक्ट वेगळ्या पद्धत वेगळी. तर असं म्हणलं जातं की जो तयार करणारा होता तो ह्या गावचा होता, म्हणजे जो व्यक्ती होता त्याच्या नावाने ती पद्धत ओळखली जाते हेमाडपंथी मंदिर. आणि त्यांच्याच नावावरून आमच्या गावाचं नाव पडलं हेलस. हा पण एक इतिहास. म्हणजे आपल्या भारतभरात जेवढे हेमाडपंथी मंदिर आहेत, हो, ते जे हेलसचे समजा जी पद्धती इथून आपल्या गावातून सुरू झाली. तर पद्धत म्हणजे त्यांचं जन्मस्थान म्हणावं किंवा पहिलं मंदिर, ते हेलसचा काहीतरी इतिहास आहे. म्हणजे हेलस गावातून त्याची सुरुवात झाली. हेमाडपंथी मंदिर जे हेमाडपंथी ते या गावात, त्यामुळे आपल्या पूर्ण गावामध्ये मूर्त्या वगैरे सापडतात ना, तुम्ही म्हणले. हो, आता आपल्या परिसरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी हेमाडपंथीचे मंदिर सापडतील. खूप ठिकाणी तुम्हाला शिला सापडतील, ज्या म्हणजे
खूप ठिकाणी म्हणजे नदीपाशी आहेत, बाहेर खूप ठिकाणी तुम्हाला त्या सापडून बारो वगैरे हा म्हणजे दगड ते भरपूर भेटतील आपल्याला. दगड खूप आहेत, मंदिर खूप आहेत, पुन्हा परिसरामध्ये 12 मारुतीचे मंदिर आहेत. तर पंचकृषीमध्ये हेलस हे खूप मंदिरांसाठी प्रसिद्ध झाले. अच्छा अच्छा. हा म्हणजे मंदिरांसाठी हो. त्याच्या मूर्त्या वगैरे हो. पण लोकांपर्यंत जास्त माहिती नाही समजायची बाहेर. आता असं झालंय की जास्त विकास नाही आहे गावाचा. तो एक प्रॉब्लेम झालाय. त्याच्यानंतर जो 12 आहे त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण सरकारकडनं पण ठोस पावलं उचललं जात नाहीये. तर त्यांच्याकडनं पण आमची आता तुमच्या मार्फत अशी आशा आहे की काहीतरी पाऊल घेतील ते. आणि हेलस म्हणजे मंठा तालुक्यामध्ये फेमस आहे. पंचकृषीमध्ये म्हणा मंठा तालुक्यामध्ये खूप फेमस आहे. पण बाहेर जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती तेवढी अजून झालेली नाही. आणि तुम्ही म्हणता जे हेमाडपंथी इथून सुरू झाली शैली, तर मग त्याची माहिती लोकांना पाहिजे का इथून सुरू झाली? हो. आता हे पंचकृषीमध्ये माहिती आहे की हेलस म्हणजे हेमाडपंथी मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर म्हणजे आपल्या मार्फत आम्ही हे सांगू इच्छितो की हेमाडपंथी जे आहे म्हणजे हे शैली पुरातन शैली जी तयार झालेली ही ह्या गावापासून चालू झाली आहे. तर ह्या मंदिराचं जर तुम्ही बघतात हे सगळं हेमाडपंथीनुसार दगडीच कामकाज झालेलं आहे. सगळे जे दगड तयार केलेले आहेत किंवा बांधले गेलेले आहेत याच्यामध्ये कुठंच जॉईंट दिसत नाही आपल्याला. जॉईंट वगैरे काही दिसत नाही. सगळे या मूर्त्या पण आता मला वाटलं अगोदर आल्या ही मूर्ती नवीन आहे की मार्बल? नाही नाही नाही, ही मूर्ती जवळपास आता आमच्या आजोबा पण माहित नाही ही कधी बसवली. म्हणजे त्यांच्या अगोदरपासून ह्या मूर्त्या बसवलेल्या. कारण की या मूर्त्या जवळपास अशा म्हणजे आपल्याला आता ह्या मार्बलच्या मूर्त्या आहेत ह्या आता कधी पण कोणाकडे पण अवेलेबल होतात. पण ह्या जवळपास 150 वर्षापूर्वीच्याच असाव्या. 150 वर्ष ही मूर्ती. आणि इकडे कशी मूर्ती आपल्या इकडं गुरुदत्ताची मूर्ती आहे, सारखीची तेच मार्बल आहे. तेच ही पण मूर्ती जुनी. हो. आता ह्या ज्या 3 मूर्त्या आहेत ह्या म्हणजे एकाच म्हणजे दगडाच्या एकाच स्टोनच्या तयार केलेल्या आहेत. आणि इकडे पार्वतीची मूर्ती इकडे. हा. आता तुम्ही जर बघितलं तर कुठल्याच महादेवच्या मंदिरामध्ये पार्वतीची मूर्ती नसते. तुम्ही जर ऑब्झर्व केला असा, पण ह्या गावामध्ये महादेवच्या मंदिरामध्ये पार्वतीची पण मूर्ती आहे. आता हे महाराष्ट्रामध्ये खूप झालं, 1-2 ठिकाणी असेल, अजून ठिकाणी अजून मला माहित नाही. पण जेवढे मी मंदिरात गेलेलो आहे महादेवाच्या कुठेच नाहीये 12 ज्योतिर्लिंग किंवा कोणतेही असो चांगले तर हेलसच्याच गावामध्ये हेलस गावामध्येच फक्त महादेवच्या मंदिरामध्ये पार्वतीची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती पण अशी वाटतं नवीनच, पण ही पण त्याच काळात. हे पण खूप जुनी आहे. त्याच काळात. तीच काळ. याचं पण समजा कोणालाच माहित नाही तुमच्या पहिल्यापासूनचे म्हणजे कोणी बसवली नाही अशी नंतर समजा नाही कोणीच नाही. इकडे या साईडला पण दरवाजा आहे का इकडे? तो दरवाजा बाहेर निघायचं. हे आपले मेन समजा शिवलिंग. हो. हे शिवलिंग मला वाटलं म्हणजे आपल्या मंदिराला काही नाव असेल समजा सगळं भरपूर ठिकाणी महादेवाला काहीतरी नाव असेल नाही विश्वेश्वर असं काय समजा? नाही, आमच्या मंदिराला महादेवाचं मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे. अच्छा, म्हणजे देवाचं काही नाव नाही असं काहीच नाही. महादेवाचं मंदिर आपलं एवढं एकच आहे ना? महादेवाचं मंदिर बस एवढंच म्हणतात. बस एवढं. म्हणजे ही तेव्हापासून जे असेल ते जुनं म्हणजे त्याचं तुमच्या आजोबांच्या त्यांनी कोणी काही सांगितलंच नाही का पुढं काय? म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांनाही माहित नाही इतिहास किती जुनी आहे. म्हणजे आमचे जे पंजोबा वगैरे होते ते पण म्हणतात की आपलं मंदिर खूप जुनं आहे. इव्हन आता पंजोबांना जवळपास 125 वर्ष झाली असतील समजा. पण आधी 125 वर्ष म्हणजे जवळपास 1900च्या काळात. तेव्हा पण त्यांना माहित नव्हतं की मंदिर केव्हापासून बांधलं. म्हणजे त्यांच्या पण पूर्वजांनी त्यांना पण माहित नाही. 200-300 वर्षाचा इतिहास मध्ये पूर्ण माहिती नाही. या 200-300 वर्षामध्ये त्याच्या अगोदरच मंदिर आहे. असं काही लिहिलेलं वगैरे कुठे काही मंदिर काही आता इथं जर पाहिलं तर काही शिलांवर लिहिलेलं कोरीवकाम आहे, पण त्या कुठल्या लिपीमध्ये ते सांगणं अवघड आहे. मग आपल्याला इथं कोणी आलं नव्हतं का संशोधक म्हणजे इतिहास संशोधक ते येऊन गेलेले प्रथम खात्यातील येऊन गेलेले आपापल्या पद्धतीने माहिती घेतली आणि ती माहिती परत गावापर्यंत आली नाही आमच्या.
म्हणजे तशी काही माहिती समजा आली नाही. नाही त्यांनी संशोधन केलं पण ती माहिती इथं जी माहिती होती त्यांनी ती तिथे नेली पण तिथली माहिती जी काही झाली ती गावापर्यंत आपल्याला सांगितली नाही. पण मग जे हेमाडपंथी शैलीच आपण जे म्हणतो इथून सुरुवात झाली म्हणजे मग हे भरपूर जुनं असं कारण ती शैली भरपूर जुनी आहे ना. ते जे मंदिर बांधकाम तो जो मुखवट आहे तो आता म्हणजे 10 वर्ष झालेले आणि हा जो सध्याचा मुखवटा तुम्ही दिसताय तर तो 10-15 वर्षापूर्वी बसवलाय. म्हणजे हा मुखवटा म्हणजे असं कंटिन्यू असतो का त्याला कंटिन्यू असतो असं याला नसतो कार्यक्रम केला त्याला ज्यावेळेस शिवलिंग धुतात म्हणजे त्यावर काढलं जातं. आंघोळ घालतात त्याच वेळेस तो काढला जातो. बस नाही तर ते रोज असं असतं. मला वाटलं काय असं काही शिवरात्रीला वगैरे ठेवलं जातं. नाही तसं तो म्हणजे काढून ठेवला कंटिन्यू तसंच असतं. शिवलिंग वरच्या वरच्या मूर्ती दिसते आपल्याला ते पण नाही. हो पायाच्या पादुका आहेत पण नेमकं ते कशाचे आहेत ते काही माहिती नाही. त्याचा म्हणजे इतिहास याचं काय वगैरे कोणाला माहिती नाही समजा. तेच आपल्याला लोकांपर्यंत माहिती कशी होती त्याची काय म्हणजे कोणीतरी येऊन त्याच्यावर अभ्यास करत आपल्याला हे उद्देश तोय. बरेच जण माहिती देण्यासाठी आले पण आमची जी माहिती होती ती त्यांनी पूर्ण घेऊन गेली पण त्यांच्याकडून जी माहिती झाली ती आम्हाला प्राप्त झाली. त्यांनी अभ्यास करून काही सांगितलं समजा. हे पूर्ण बाहेरच्या साईडने नाही दगडाचं. हो. हा म्हणजे त्या काळामध्ये चुना मातीनं थोडं टाकलं असं हा. बाकी दुसरं काही फक्त नाही. याच्यात बदल जे आहे हा. का जुनं बदलच घुमट आहे. होतं हे म्हणजे नवीन घुमट आहे. हा हा पहिले हे जे वरचं घुमट आहे. इथपर्यंतच होतं हे हे जे- जे शिळा दिसतात काय ही इथपर्यंत ही शिळा का याच्या हा, वरची इथपर्यंत. इथपर्यंत हा. हे पहिलं समजा. जुनं छोटस घुमट होतं हा हा आता ते नवीन बनवलेलं आहे 9-10 वर्ष. तर हे याच्या खाली आणखी म्हणजे खाली मंदिर नाही का? हे वर वर उचल आता हे केलं. जवळपास Concrete चं खाली 1 फुटाचं मंदिर आहे. 5-6 फूट नाही, असेल. 10 नाही. फूट असेल त्याच्या लेवलला आहे. कशाचं? जवळपास आपली मूर्ती आहे का हा. त्याच्या लेवलला त्या मंदिर आहे. लेवलला असावं. मूर्तीच्या लेवल आहे का? हा. जे आपण पाणी हे करतो का म्हणजे अभिषेक वगैरे हा. आता याच्या लेवलला पाणी येतं ते. हा. हे जे जवळपास आता दिसतात. तुम्ही जे बघताय हा, हा. सध्या हम्म, आता याच्या लेवलला पाणी येते तर म्हणजे महादेवची जी लेवल हा. आहे खाली हा तर हे जवळपास 4 ते 5 फूट खाली आहे सध्या. महादेवाच्या लेवलच्या पेक्षा सुद्धा हे खाली आहे हो, समजा. हो, हे हो, त्याच्यापेक्षा हो. खाली आहे. म्हणजे भरपूर खोल असेल समजा. कॉन्क्रीटने पूर्ण भरलेलं आहे. हा का हे का हा. म्हणजे हे चांगलंच खोल असं नाही हा. हे बांधकाम केल्यामुळे वर आलं असं समजा. आता जे निधी मंजूर झाला हा. त्याच्यात हे स्ट्रक्चर उखळणार आहेत परत. अच्छा हे स्ट्रक्चर हा. जे जसं म्हणजे पहिलं ते मंदिर होतं. आधी जसं होतं हा. 100-150 वर्षापूर्वी हा हा त्या तसं हिशोबाने मंदिर त्याला पूर्ण पण बनवायचं. अच्छा आता याला कलर पण दिला होता तर ते अधिकारी वगैरे आले त्यांनी म्हणजे विचारपूस सांगितलं. केली हा. किंवा कलर का दिला हा हा तर म्हणजे असं काही आमच्याकडे काही असा ठोस पुरावा नव्हता की म्हणजे का द्यायचा होता. हम्म. पण त्यांच्या हिशोबाने हे मंदिर पुरातन होतं म्हणून याला कलर देणं चुकीचं आहे. चुकीचं आहे बरोबर. तर बहुतेक जर कलर त्यांनी काढला तर काढू शकतात. हा ते कलर काढून टाकतात हा, ते. color- जसं पूर्ण काळा दगड होता पहिला आपला हा हा तसा दगड करून हा टाकतात जे ते. वट्टा आहे ना हा. हा पण नवीनच बांधलेला हा. आहे. याची मूळ जे वट्टा हा. आहे मंदिराचा हा. याच्या लेवलला आहे. हा वट्टा आहे जे शिळा आहे हम्म, त्या कोपऱ्यावरच्या हा 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 वट्टा आहे हे आहे. हा या ना ह्या नाही हा. हा वट्टा आहे हा हा वाट आहे हा, समजा. इथून वरती हे नवीन हे नंतर बांधलेलं बनवलेलं आहे. आहे. हा. अच्छा. हा वाट हे होता. जुना आहे हा. म्हणजे याच्या खाली बी 4-5 फूट असणार अच्छा अच्छा. वट्टा हा वाट असणार. होता म्हणजे या वाटर समजा पाय असेल चढत खालून. म्हणजे हे भरपूर खोल होतं समजा. हे लेवलचं म्हणजे हे वट्टा आहे हा हा आणि हा नवीन बनवलेला आहे. अच्छा हा, हे नवीन केलं समजा. महादेव पार्वतीचे हा. महादेव समजा पार्वती बसलेले आहेत. हा हे ना. हे बघ हे दाखव हे महादेव पार्वतींची मूर्ती समजा. ही नेमकी मूर्ती कशाची आहे? या मूर्त्या सगळ्या असं आपल्या गावात म्हणजे ह्या इथंच होत्या का ह्या पण अशा सापडलेल्या आहेत? नाही आता ह्या आहेत ना ह्या परिसरामध्ये सापडलेल्या आहेत. ह्या पण परिसरात सापडल्या हा. ह्या इथं नव्हत्या का अशा? नाही आता ह्या काही नदीमध्ये सापडलेल्या आहेत. हा. काही बांधकाम करता वेळेस काही सापडलेल्या आहेत. खोदलेलं हा खानदानी. हा हा आता इथं पण ह्या मूर्तीवर काहीतरी दिसतंय चित्र आहे. नक्षी काहीतरी दिसतंय होय. हा पण याचं कोणालाच आणि काही या माहिती नाही. मूर्तीमधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे हा. की काहीतरी त्याचं दाखवलेलं हा. पण ते आता समजायला काही ते कळत नाही कोणाला. हा. तर त्याचा असा नक्षा मांडलेला आहे की ते माणसाने कळून घेतलं पाहिजे. हा. घटना घडलेली हा असेल. काहीतरी हा. हा त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे तेव्हाच पण ते आता कोणाला काय समजा तेच कोणीतरी येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे समजा त्याचं हा. म्हणजे आपल्याला माहिती होईल काय काय नाही.
या सगळ्या मूर्ती समजा आपल्या बाहेर सापडल्या समजा नदीमध्ये किंवा काही ह्या काम म्हणजे करत असतील. परिसरामध्ये सापडलेले आहेत. आता फक्त त्यांचं कसं खराब होऊ नये, हा. गॅस होऊ नये म्हणून त्या इथं आणून महादेवच्या मंदिरात आणून अच्छा, ठेवलं इथं आहे. आणून ठेवलं. म्हणजे अशा भरपूर मूर्ती आपल्याला समजा बाहेर हो. मूर्ती आहेत. हा. खूप खूप मूर्ती आहेत. चल बाहेर मग आपलं बारा इथं आहे का? हो. बारा इथं हा बारा आहे का आपल्या गावामध्ये समजा? हा 12 हा आणि 12 सोबत मंदिराची शेती पण होती खूप सारी, अच्छा म्हणजे मंदिराच्या नावावर. हा आणखी पण आहे. हा हा बारा पण जुना समजा जे पण हा तर आता मध्ये बांधकामात समजा. हा तर हा 12 पण त्याच काळाचा आहे. हा आणि जर तुम्ही बघितलं तर सध्या ते परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे. हा हा नाही बरोबर. म्हणजे आम्ही निवेदन दिलेत खूप झालेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना. हा हा तर तिथनं बजेट सँक्शन झाले. हा फक्त आता म्हणजे ह्या 1-2 वर्षामध्ये हे चालू होईल बांधकाम. तिथं बघत असताना तर तिथं पण एक मूर्ती आहे. हो का? जायचं का तिकडं? हा जाऊ शकतो आपण. बांधकामाचं पूर्ण टेक्स्चर आहे पूर्ण पद्धतीनेच तयार केलेलं आहे. हा आणि पावसाची माहिती येतच भेटत होती. ज्यावेळेस अतिवृष्टी होती का त्यावेळेस ते गणपतीपर्यंत पाणी आलं तर त्यावेळेस शेतीची पूर्ण खराब होते. हा हा हे पावसाचा एक इशारा पण म्हणजे या समोर आहे. समजा तुम्ही सोबत राहा वाटलं दोघं म्हणजे हा. अतिवृष्टी तुम्ही मस्त द्या भाऊ वाटलं. आता पूर्वी कसं व्हायचं की अतिवृष्टी व्हायची हा हा तर शेती म्हणजे तेव्हा नुकसान व्हायचं. हा आता त्याचा एक अंदाज काढायचे. जर मूर्तीपर्यंत पाणी लागलं, हा हा पहिली विहीर नव्हती, विहीर आता घेतली, पण मूर्तीपर्यंत पाणी लागलं तर अतिवृष्टी झाली. अच्छा अच्छा हा तर हा असा अंदाज काढायचे. ही गणपतीची मूर्ती आहे तुम्ही बघत असाल तर, पण सध्या ते सध्या भंगलेली आहे ती. हा हा हे पण फुटलेली समजा. हो हा. तर ही मूर्ती इथंच होती कशी? हो ही इथंच आहे, सुरुवातीपासून इथंच आहे. नाही का? जागेची बदली झाली नाही. हा म्हणजे ही जिथं ठेवलेली तिथं तशीच. हा. म्हणजे मग इथपर्यंत पाणी जेव्हा आलं तेव्हा असं वाटलं हा, समजा मूर्तीला अतिवृष्टी जेव्हा झाली. खेटल पाणी हा. जे जमिनी निकामी होतात, जे चिबडणं हे जे म्हणतात आता हा. ते जे ज्या वेळेस गणपतीच्या याच्यापर्यंत पाणी येईल का त्यावेळेस पूर्ण जमिनी आमच्या कामातून जायच्या जवळपासच्या. अच्छा अच्छा म्हणजे जेव्हा इथं लागलं पाणी तेव्हा जमिनीचं जमिनी समजा पूर्ण कामातून जायच्या पूर्ण पाणी व्हायचं. हा. म्हणजे नुकसान- चिबडायची हा, हा, चिबडायची म्हणजे तुम्हाला माहित असेल की हा, हा, मग समजा शेती करायला खूप अवघड जायचं. हम्म. इथं एकच एवढी मूर्ती आहे का? हो हे पूर्ण खालपर्यंत म्हणजे इथपर्यंतच होतं बारा का याच्या खाली? हा इथपर्यंतच होता, म्हणजे जी लेवल Clear दिसते level. हा. हा त्या लेवल पर्यंतच होता. हा. मग नंतर- आणि आमच्या लहानपणी खूप सारे लोक उन्हाळ्यामधून पाणी घेऊन जायचे इथून? घरी. हो उन्हाळ्यामध्ये इथून पाणी घेऊन जायचं मग. म्हणजे याला पाणी हा पण आता ह्या 5-6 वर्षामध्ये पाणी आटायला लागलं हा, त्याचं. हा. आणि पावसाचं पण थोडंसं कमी जास्त होतं, त्याच्यामुळं हे होतं. अच्छा. नाही तर अर्ध गाव इथनं पाणी घेऊन जायचं. हो का? म्हणजे भरलेलं राहायचं समजा हो बारा. भरलेलं राहायचं आणि पाणी पिण्याजोगं होतं सगळं. हा हा म्हणजे प्यायचं पाणी होतं. हो आता सध्या मंदिरासाठी वापरतात. हा आणि आता सध्या इथं जी विहीर घेतलेली आहे याचं कनेक्शन मंदिरामध्ये गेलं. अच्छा प्यायसाठी बी गेलेलं आहे. हो. म्हणजे पाणी आहे का समजा आता सध्या? हो आहे आहे. हा हा 10-15 फूट पाणी हो का? रामकृष्ण हरी. मी आप्पा महाराज भुसारे, वारकरी शिक्षण संस्था हिलस या ठिकाणी स्थायिक आहे. हे असणारं आपल्या परिसरामधील भव्य दिव्य असं असणारं हेंबाडपंथी महादेवाचं मंदिर आहे. तसेच या ठिकाणी मंदिरामध्ये पार्वती माता या ठिकाणी आहे. त्यानंतर या मंदिराची महिमा म्हणजे अशी आहे, एक वेळेस आम्ही शिखर शिंगणापूर म्हणजे मोठा महादेव या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी अभिषेक करायचा होता. म्हणून त्या ब्राह्मण देवताला सांगितलं की अभिषेक करायचा. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं गाव कुठलं? तर आम्ही गाव सांगितलं आम्ही हिलसचे आहे म्हटलं. तर त्यांनी सांगितलं की हिलसला जे महादेवाचं मंदिर आहे म्हणे हेच या महादेवाचे आजोबा आहेत म्हणे, तुम्ही तिथेच अभिषेक करा, या ठिकाणी तुम्हाला यायची गरज नाही, असं या महादेव मंदिराची आख्यायिका आहे. म्हणजे शिखर शिंगणापूरचे जे महादेव तिथलचे शिवलिंग आहे, त्यांचे आजोबा म्हणजे पूर्वज आहे. अच्छा अच्छा पूर्वज. असं आहे का? मग हे हा म्हणजे आता ते तुम्ही अंदाज काढू शकता की ते किती जुनं आहे आणि त्यांचे आजोबा म्हणजे त्यांचं किती जुनं. हा
तर मित्रांनो, अशा प्रकारे महादेव मंदिराची सविस्तर माहिती घेऊन आम्ही निघालो गावातील इतर मंदिराकडे जाण्यासाठी. खोल खाली आहे ते मातीमुळे दबलेलं आता इथं काय राहते पूर्ण पाणी राहते पावसाळ्यामध्ये त्या पाणीचं पूर्ण पाणी राहते जवळपास डोक्यावर असेल. अच्छा हे विरग जे म्हटले जाते त्या टाइप मध्ये समजा. ही पण जुनी शिळ आहे, जुनीच आहे, भरपूर खोली. ही भरपूर खोली आणि अशा तुम्ही मंदिरात भरपूर पाहिलेत. हा तिथं पण पाहिलं. फक्त उभी अवस्था ही फक्त एकच राहिली. म्हणजे ही जिथं होती तिथं तशी ही जुन्या जागेवर एवढीच राहिली. म्हणजे ते पहिल्याच तरी जागा पहिले जागा चेंज आहेत पण इथं आहे. आणि नाही त्या निशाण आहेत त्याच्यावर, म्हणजे दोन नाही हे हस्तंभ वरचा घासू कमी झालाय, हिचा अवेलेबल आहे. हा अच्छा दोन येते. आता हे लोकांना वाटतं काही देवाचीच मूर्ती, शेंदूर राजा होईल. शेंदूर लावलं होतं, दिवस बनवून टाकले. देव बनवून टाकलं त्यांनी. चालते. 7 फूट वरी असेल आता खूप बुडवलं नाही, खाली मातीत दबले. आता तुम्ही मंदिर पाहिलं का? आता तुम्हाला कसं वाटतंय? छोटा दर्जा वाटायला आणि मूर्ती मोठी वाटायला, म्हणजे नेमकं मूर्ती आधी आहे का मंदिर आधी आहे? मूर्ती आधी आहे आणि नंतर मंदिर बाहेर गेलं. आणि जे बाहेरून दिसतं सिमेंट वगैरे याला लावलेलं हे नंतर केलं. आता गावामध्ये पूर्ण म्हणजे गावाच्या शिवारात, गावाचं शिवार जवळ जिथपर्यंत आहे, याच्यामध्ये 2 गाव सुद्धा येतात दुसरे. पूर्ण गावात शिवारामध्ये 12 मारुती येतं आणि जो मानाचा मारुती म्हणतात तो हा आहे. म्हणजे लग्न वगैरे झाले गावामध्ये, जे नवरदेवाचा पारण्या वगैरे येतो ते ह्या मारुती पाशी येतो. पोळा होतो तो इथेच होतो सर्व, पोळा गिळा वगैरे. आणि हा एक मोठा मूर्ती कारण आहे आणि छोटा दरुज आहे. हा जुनाच दरवाजा पूर्ण गेट वगैरे हे जुनं जे हे पूर्ण तुम्हाला दगडाच्या साच्यामध्ये असं बनवलेलं आहे, पण याला प्लास्टर केल्यामुळं नंतर महत्व आहे कमी करून टाकलं का समजा. हे पण दगडी बांधकाम पूर्ण आहे, कारण की ह्या खिडक्या जे कमान आहेत याच्यावर तुम्हाला समजेल जुना असेल. अच्छा अच्छा असं सेम दगड आहे. पण याला प्लास्टर मारल्यामुळं याचं महत्व कमी झालेलं आहे. प्लास्टर केलं यानुसार कळतच नाही ही जे टेक्स्चर बनवलेलं आहे यानुसार ते आतमध्ये कसं असतं. हे प्लास्टर कधी केलं असं तरी मी झालं नाही, आमच्या आधीच प्लास्टर केलेलं आहे. आता फक्त जे दगड वगैरे दिसतात, आता याचं वजन जवळपास तुम्हाला किती उचलं का? माणसाला जरी उचलं का, म्हणजे याचं टेक्स्चर कसं तयार झालंय ते ज्यांनी बनवलं त्यांना ते कळणार. ही मूर्ती बनवायला आपल्या गावातच तयार झाली. हा गावातच झालेली काय ते? ती मारुतीची म्हणजे हे जे आपलं जे गाव आहे त्याच्यामध्ये 12 गणपती आपले मारुती आहेत का? 12 मारुतींचे मंदिर आमच्या गावाचं शिवर पूर्ण गावाला जवळपास भांगलेल्या अवस्थेत काही मूर्त्या पडलेल्या आहेत. गावाचं शिवर म्हणजे बाहेर आता जे तुम्हाला ही मूर्ती आहे नंदीची मूर्ती, ही भांगलेल्या अवस्थेत नंदीची मूर्ती, आणि जी महादेवाची, आणि हे जे अशी तुम्हाला महादेव सापासारखी कोण दिसते, या अशी प्रत्येक गावाच्या 4 दिशेला तुम्हाला कुठेही दिसणार. या अशी खुणाचा दगड गावात कुठे तुम्हाला असं साईडला जंगलात म्हणा, रिकाम्या जागेत म्हणा, या अशी खून एक म्हणजे काहीतरी नेमकं त्या काळामध्ये या अशी खून ठेवावी त्याच्या खाली, किंवा काही दडवलेला असेल किंवा इतिहास लपलेला असेल किंवा सोनं वगैरे काही लपलेलं असेल, असं एक असू शकतं. म्हणजे हे जे अशा खुणा प्रत्येक ठिकाणी निशाणी अशा भरपूर आहेत. भरपूर आहेत. ते भरपूर ठिकाणी समजा भरपूर आहे. ज्यावेळेस आम्ही माती काही गाडगे निघाला आमची पालखीत निघाले काही वस्तू या गावामध्ये म्हणजे पालते, म्हणजे काही पण भांड वगैरे निघाले सगळं पालतं, प्रत्येक गोष्ट पालतीच जी असेल ती. म्हणून तुम्ही काय म्हटलं जाते गावाला पालथी नगरी पण म्हणतात. पालथी नगरी पण म्हणतात. प्रत्येक वस्तू खाल्लेली पालथी. आणि म्हणजे खोदकामामध्ये काही ना काही निघतात समजा कंटिन्यू. जुन्या लोकांमध्ये हिलस नगरी पालत्या घागरी. अच्छा अच्छा. म्हणजे इथं खोदकामामध्ये जिथं जरी खोदकाम काही ना काही लाभ असतात. आणि ह्या इथं सती मंदिर म्हणून येते, पाहायचं लिंबापाशी
तिथे आणि ते म्हणजे मंदिर आपल्या गावातले म्हणजे- कोणीतरी सती हा, वगैरे याचा अर्थ की ते मंदिर आहे पण ते कुठे मसनवाट्यामध्ये आहे. अच्छा. तिथं मसनवाट आहे हा, हा. आणि तिथंच मंदिर आहे हा, आणि त्याचं नाव सती आहे. हा, हा. याचा अर्थ की सती प्रथा आपल्या ज्यावेळेस गावातली गावात कोणतरी, हा. चालू होती हा, हा. किंवा असेल हा, हा. त्या काळात ती घटना झालेली आहे. कोणी- त्या अर्थी ते सती मंदिर तिथं गेलेले आहे. अच्छा. ह्या गावामध्ये मामा भांजे म्हणून 2 मूर्त्या प्रसिद्ध आहेत. हा, हा. तर याच्यामध्ये काय आहे, मामा भाषे ओळखा आणि सोनं मिळवा. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये अडथळा आणण्यासाठी माफी असावी कारण की इथून पुढील माहिती आपण पुढच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की काय आहे रहस्य नेमकं या मामा भाच्यांच्या मूर्त्यांचं आणि काय आहे ती आख्यायिका की मामा भाचा ओळखा आणि सोनं मिळवा. तर त्यासाठी आपला पुढचा ब्लॉग नक्की पहा आणि त्या अगोदर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.